सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशी आणि निलंबित मागणीसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आले हटके आंदोलन। सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करत निलंबित करावे अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे। स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर अनोख्या पद्धतीने हटके असे आंदोलन केलेले आहे। अंगावर शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्या बाबतीत असणाऱ्या तक्रारींचे पत्रक लटकवत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली आहेत। प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे असा आरोप करत गायकवाड यांच्यावर असणाऱ्या आरोपांची तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत त्यांना निलंबित करावं अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मोहन गायकवाड यांना पाठीशी घालत आहे का असा सवाल देखील सदामते यांनी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हा परिषदेसमोर एक लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। भ्रष्ट प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। तसेच अनेक पक्ष संघटना असतील, त्याचबरोबर तिथला कर्मचारी स्टाफ असेल, यांनी देखील वरिष्ठांच्याकडे मोहन गायकवाड यांच्या तक्रारी केलेल्या आहेत। या तक्रारीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 6 सदस्यीय समिती त्या ठिकाणी स्थापन केली, परंतु चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर 15 दिवसात अहवाल आम्हाला देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। 15 दिवस उलटून देखील गेले, परंतु या ठिकाणी चौकशी समितीने काय चौकशी केली हे अद्याप आम्हाला काही कळलेलं नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की तात्काळ अशा भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्याचा पदभार हा काढून घेतला पाहिजे, सक्तीच्या रजेवर पाठवावं अथवा त्यांचं निलंबन करावं आणि त्यांनी 3 वर्षामध्ये जे काही प्रस्ताव शिक्षण विभागाचे मंजूर केलेले आहेत, शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत, जे गैरकृत्य केलेलं आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, याची रेग ना रेग, ओळ ना ओळ याची चौकशी झाली पाहिजे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे। या मागणीसाठी आज मी या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करतोय। या ठिकाणी जे काही त्यांच्या विरोधात ज्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत, जे चौकशी समितीच्या जे पत्र आहे, त्याचबरोबर अनेक पक्ष संघटनांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेल्या आहेत, हे माझ्या स्वतःच्या अंगावरती या ठिकाणी लावून मी या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करतोय। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।